नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काचचा एपिसोड खऱ्या अर्थाने जुन्या प्रेमाचे धागे तोडून नवी नाती स्वीकारण्यावर आधारित होता. एका बाजूला जीवा आणि नंदिनी यांच्या नात्याची सुरुवात, तर दुसरीकडे काव्याने पार्थच्या प्रेमाचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली. चला तर मग पाहूया आजच्या भागात कोणकोणती भावनिक आणि रंजक क्षण घडले. एपिसोडच्या सुरुवातीला आपण कालच्या भागातील पुढील दृश्य पाहतो. आजीचा हार परत मिळाल्याने आनंदात असलेले जीवा आणि नंदिनी आता एका वेगळ्याच नात्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. नंदिनीच्या बोलण्याने जीवाच्या मनात तिच्याबद्दलची आपुलकी वाढते. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि इथे तू जिथे मी तिथे हे गाणं वाजायला लागतं. त्यांच्यात रोमॅन्टिक क्षण सुरू होणार तेवढ्यात नेमकी काव्या त्यांना खाली बोलवायला येते. काव्याला पाहून दोघेही थोडे भांबावतात आणि काव्यालाही थोडं ऑकवर्ड वाटतं. खाली तयारी झाली आहे असं सांगून काव्या त्यांना घेऊन जाते. खाली हॉलमध्ये पार्थने सगळ्यांसाठी पाणीपुरी पार्टीची तयारी केलेली असते. माणिनी आई विक्रमला सांगतात की हा सगळा बेत पार्थने खास काव्यासाठी केला आहे. विक्रम खूप खुश होतात आणि पाणीपुरीवाला बनून सगळ्यांना पाणीपुरी भरवतात. ते गमतीने माणिनी आई आणि सुनांना चिडवतात. जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या हे दोन्ही कपल सगळ्यांच्या नजरा चुकवून एकमेकांना पाणीपुरी खाऊ घालतात, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेमाचे संकेत स्पष्ट दिसतात. विक्रमच्या सूचनेवरून पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन म्हणजेच स्पर्धा सुरू होते. विक्रम आपल्या सुनांच्या बाजूने जातात आणि माझ्या वाघिणी जिंकणार असं म्हणून सुनांना प्रोत्साहन देतात. स्पर्धा सुरू असताना नंदिनीला महत्त्वाचा फोन येतो आणि ती बाजूला होते. काव्या नंदिनीच्या वाटची पाणीपुरी वेगाने खाऊ लागते. यामुळे तिखट लागून काव्याला जोरात ठसका लागतो. पार्थ, माणिनी आई सगळेजण काव्याला मदत करतात, पण ठसका थांबत नाही. तेव्हा जीवा पटकन पुढे येतो. त्याने उंजळीत पाणी घेऊन काव्याच्या डोक्यावर थापायला सुरुवात केली आणि काव्याचा ठसका लगेच थांबतो. सगळ्यांनाच हे पाहून आश्चर्य वाटतं, कारण ही जुनी सवय फक्त मोहिते कुटुंबाला माहीत होती. विक्रम जीवाला विचारतात, जीवा, तुला हे कसं सुचलं? जीवा वाचून माहिती असल्याचं कारण देतो, पण नंदिनीला शंका येते. ती थेट जीवाला विचारते, काव्याला ठसका लागला की हे केल्यावर तिला बरं वाटतं हे आमच्या घरच्यांना माहीत होतं, मग तुम्हाला हे कसं कळलं? काव्या आणि जीवा दोघेही खूप घाबरतात आणि जीवा मी वाचलं होतं असं खोटं कारण देऊन परिस्थिती सावरतो. दुसरीकडे नंदिनी गाजराचा हलवा घेऊन वसू आत्या आणि रम्या यांच्या घरी जाते. नंदिनी त्यांना हलवा खाण्यासाठी देते. तेव्हा ती त्यांना सांगते की आजीचा पिढीजात हार घरी परत आला आहे आणि तो तिनेच मिळवला आहे. हे ऐकून दोघींचाही चेहरा उतरतो. नंदिनी वसू आत्यांना स्पष्ट शब्दात इशारा देते, जीवाचं हसू आणि या घराचा आनंद परत मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. या घराचा आनंद हिरावण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी मी तुम्हाला कायम आडवी येईन. नंदिनीच्या या बोलण्याने वसू आत्या आणि रम्या खूप चिडतात आणि रम्या नंदिनीचा जीव उतरवण्याची प्रतिज्ञा करते. पाणीपुरीच्या घटनेमुळे जीवा आणि काव्या दोघेही अस्वस्थ असतात. काव्या किचनमध्ये येऊन जीवाला जाब विचारते, तू जुन्या सवयी सोडल्या नाहीस. नंदिनी ताईने प्रश्न विचारल्यावर माझा श्वास थांबला होता. भविष्यात ताईला आपल्या भूतकाळाबद्दल कळलं तर तिच्या मनाचे तुकडे होतील. जीवा तिला शांत करत सांगतो की त्याने फार्म हाऊसवरील त्यांच्या सगळ्या वस्तू आणि पुरावे नष्ट केले आहेत आणि आता त्यांच्यात काहीच उरलं नाहीये. तेव्हा काव्या मोठा निर्णय सांगते, जीवा, सगळं छान चाललंय. तू पण आता नंदिनी ताईसोबत छान सेटल होतोयस आणि तसंही मी पण आता पार्थचा विचार करायला लागलीये. दोघेही एकमेकांना सांगतात की आता भूतकाळात काहीच उरलं नाहीये आणि त्यांनी फक्त पुढच्या आयुष्याचा विचार करायचा आहे. आजच्या एपिसोडमध्ये जीवा आणि काव्याने आपल्या भूतकाळाला कायमचं मागे सोडून नंदिनी आणि पार्थसोबतच्या नात्याचा स्वीकार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पण रम्या आणि वसू आत्याचा बदला अजून बाकी आहे. उद्याच्या भागात रम्या काव्या आणि पार्थचं लग्न मोडण्यासाठी काय योजना आखते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील भागाचा थरार पाहण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम नक्की बघा.